तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाची सुरुवात खूपच भावनिक वातावरणात होते. पार्थ नंदिनीशी मन मोकळं करत बोलत असतो. तो म्हणतो की गेले कित्येक दिवस त्याच्या मनात सतत 16 डिसेंबरची रात्रच फिरत होती. त्या रात्रीचा फोटो पाहिल्यावर नेमकं काय होईल? जीवा आणि काव्याच्या नात्यावर पुन्हा संशय निर्माण होईल, हेच त्याच्या विचार सतावत होते त्याला. पार्थ नंदिनीला सांगतो की काल शेवटी तो दिवस आला, ज्या दिवशी जीवा घरी परतला. जीवा खूप भावनिक अवस्थेत होता. तो रडत होता आणि त्रासात देखील होता. त्याचवेळी काव्या त्याच्याजवळ बसून त्याला धीर देत होती. त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन करत होती. पार्थ सांगतो की तो स्वतः सगळ्या प्रसंगाचा साक्षीदार होता, पण तरीही त्याला त्या क्षणी कोणताही गैरसमज झाला नाही. तो नंदिनीला ठामपणे सांगतो की जीवा आणि काव्याच्या नात्यात काहीच वेगळं नाही, ते फक्त मैत्रिणीचं नातं आहे. हे सगळं ऐकल्यावर नंदिनी शांतपणे एका ठिकाणी बसून विचारात हरवते. पार्थ तिच्या बाजूने बसतो, तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की आतापर्यंत तो मित्र म्हणून बोलत होता, पण आता तो जीवाचा दादा म्हणून विचारतो. तुझं नेमकं काय ठरलं आहे आणि तू पुढे काय करणार आहेस? पार्थ पुढे सांगतो की जीवा आणि नंदिनीचं नातं दिवाळीच्या आकाशकंदिलासारखं उजळणार आहे. त्यांच्या प्रेमाला योग्य वेळ आली, आता ते एकत्र होणारच आहेत. फेब्रुवारीत त्यांच्या नात्याची दिवाळी होऊ देत, असं त्याचं म्हणणं असतं. आणि आता नंदिनीनेही मनातून अंधार बाहेर काढून टाकावं आणि नातं स्वीकारावं, अशी त्याची इच्छा असते. तेवढ्यात पार्थ घड्याळाकडे पाहतो आणि वेळ होती 11:11. तो म्हणतो की आज तो काव्यासाठी नाही तर जीवानंदिनीसाठी विश करणार आहे. त्या रात्री त्याला खात्री असते की आता जीवा बदललाय, त्याला पश्चाताप आहे आणि तो नंदिनीवर खरंच खूप प्रेम करतोय. यानंतर पार्थ तेथून निघून जातो आणि नंदिनी विचारात बसून हरवून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप सुंदर दिसते. काव्या फ्रेश मूडमध्ये उठते आणि तिला वाटतं की बराच वेळ झाला आहे. ती उठून पाहते तर बेडवर तिचा लाडका बोका गॉगल घालून बसलेला असतो. काव्या त्याच्याशी गमतीने बोलते, त्याला मॉर्निंग किस देणार असल्याचं ठरवते. मग बोका जवळ जाते, ती किस द्यायला जाते, तेवढ्यात बोका अचानक गायब होतो. काव्या डोळे उघडून पाहते आणि म्हणते की हा बोका नेमका कुठे पळाला. मग ती बोक्याच्या मागे रांगत रांगत धावू लागते. बोका तिला पकडून देत नाही आणि सतत पुढे पुढे जातो. काव्या बोक्याच्या मागं धावत धावत खोलीबाहेर येते आणि अचानक तिची टक्कर पार्थशी होते. दोघं एकमेकांचं डोकं जोरात एकमेकांच्या डोक्यावर आपटतं. काव्या चिडून म्हणते, देशमुख, सकाळी सकाळी हे काय करताय? पार्थ गमतीत उत्तर देतो आणि म्हणतो की तिलाच त्याला टक्कर लागली. काव्या सॉरी म्हणते, पण पार्थ लगेच तिला आठवण करून देतो की मकर संक्रांतीच्या दिवशी तिने त्याच्यासोबत काय केलं होतं, ते आठवते का? काव्या लाजते आणि म्हणते की तो इतका मोठा आर्किटेक्ट असूनही असं वागतोय. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही करता तर मी का नाही करू शकत? दोघांमधील मजेशीर फ्लर्टिंग सुरू होतं. पार्थ मुद्दाम बोक्याला मॉर्निंग किस मिळणार असं म्हणतो आणि काव्या चिडते. ती त्याला म्हणते की तो त्याच्या बोक्याशीच बोलत राहा, माझ्याशी काही तू बोलू नकोस. हे सगळं झाल्यावर काव्या तिथून निघून जाते आणि पार्थ तिच्याकडे पाहत तिथेच थांबतो. दुसऱ्या बाजूला नंदिनी बाल्कनीत उभी असते. ती बहार पाहत असते आणि तिला वाटतं की जीवा कदाचित तिथेच दिसेल, पण तिथे शारदा येते आणि नंदिनीला सांगते की जीवा आता तिथून निघून गेला आहे. ती म्हणते की आता पुन्हा घरात शांतता पसरेल. शारदा नंदिनीला समजावते की जीवा 21 दिवस प्रयत्न करत होता, पण नंदिनीने त्याला नकार दिला. ती म्हणते की नंदिनीने खंबीर राहायला हवं होतं. तेवढ्यात धनंजय फोनवर बोलत बोलत घरात येतात. ते खूप टेन्शनमध्ये असतात. ते सांगतात की ऑफिसमध्ये स्टाफने 2 आठवड्यात PPT आणि व्हिज्युअल प्रोजेक्ट नाही तयार करायचं ठरवलं तर काहीच होणार नाही आणि कोणतेही काम पूर्ण होऊ शकणार नाही. नंदिनी त्यांना पाणी देते आणि शांत करते. ती म्हणते की जर त्याला चालत असेल तर ती तिच्या एका मित्राला सांगून ते PPT तयार करून घेऊ शकते. पण धनंजय लगेच विचारतात, तुझा मित्र म्हणजे कोण? जीवा तर नाही ना? हे ऐकून नंदिनी थोडी शांत होते. दुसरीकडे जीवा जिममधून परत येतो. तो आशाताईला पटकन नाश्ता लावायला सांगतो. पार्थ त्याच्यासाठी उकडलेली अंडी घेऊन येतो आणि त्याला खायला देतो. पण जीवा चिडतो आणि म्हणतो की पार्थ आणि नंदिनी दोघांचेही पॅटर्न सेम आहे. ते सुरुवातीला खूप प्रेम दाखवतात, काळजी घेतात, पण जेव्हा प्रेम व्यक्त करायची वेळ येते तेव्हा ते मागे हटतात. जीवा सांगतो की नंदिनीने त्याला खूप वेळा मदत केली, पण शेवटी तिनेच माघार घेतली आणि त्याला दुखावलं देखील. तो पार्थला सांगतो की त्याने हे काव्याच्या बाबतीत असंच केलं असेल. पार्थ मात्र त्याला समजावतो की त्याने काल रात्री सर्व काही पाहिलं आणि त्याला खात्री झाली की जीवा आणि काव्य फक्त मित्र आहेत. पार्थ सांगतो की त्याला समजवल्यावर तो थेट नंदिनीकडे गेला आणि तिला सर्व सांगितलं. जीवा लगेच विचारतो की नंदिनीने काय उत्तर दिलं, ती ठीक आहे का? पार्थ सांगतो की नंदिनी देखील त्याच्यासाठीच तुटलेली आहे. ती लॉनमध्ये एकटीच फिरत होती, स्वतःशीच बोलत होती. पार्थ म्हणतो की नंदिनीची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटलं.
तेवढ्यात काव्या तिथे येते आणि पार्थचे शब्द ऐकते. ती विचारते की तिचा फोकस का हलणार आहे. पार्थ गमतीने म्हणतो की त्याच्याच इतकी ताकद आहे की तो तिचा फोकस नक्कीच हलवू शकतो. मग तो काव्याला अंड भरवतो. पार्थ म्हणतो की जर तिने हे अंड खाल्लं तर मी तुला परीक्षेला सोडायला येणार. आणि पार्थ म्हणतो की उद्याच परीक्षा आहे तर आपण आजच जेवण करून दुपारीच निघूयात आणि लवकर वेळ आपल्याला सापडेल. हे सगळं चालू असताना नंदिनी स्वतः तिथे येते आणि काव्याला बेस्ट ऑफ लक असं म्हणते. काव्य आनंदाने तिला भेटते पण जीवा मात्र नंदिनीकडे पाहून तिला इग्नोर करतो. काव्या नंदिनीशी बोलताना तिला विचारते की जीवा आतून खूप तुटलाय, त्याला नंदिनीच्या आधाराची गरज आहे. नंदिनी रडत म्हणते की आता ती आली आहे, तीच त्याला सांभाळेल. काव्या नंदिनीला धीर देते आणि म्हणते की त्या देशमुखांच्या सुना आहेत, त्यामुळे देशमुखांच्या मुलांना मनवणं त्यांच्या स्टाईलनेच होणार आहे. शेवटी पार्थ आणि काव्याची पॅकिंग सुरू असते कारण ते निघणार असतात. बॅग पार्थ हा भरतो पण बॅगची चेन लागत नाही. तो काव्याला म्हणतो की तिच्या वजनाने बसेल तर चेन लागेल. काव्या बॅग उघडते आणि त्यात काय आहे हे पाहून तिला जोरदार धक्का बसतो. ती तोंडावर हात ठेवते आणि पार्थ मात्र हसत तोंड दुसरीकडे वळवतो. आता प्रेक्षकांनो, प्रश्न असा आहे की पार्थने बॅगेत असं काय भरलं आहे ज्यामुळे काव्या एवढी शॉक झाली आहे. आजचा भाग इथेच संपला. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला समजेल मित्रांनो की काय होतं नेमकं त्या बॅगेमध्ये. तर पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये.